कॉक्रोच जनता पार्टी जिंदाबाद. जशी कॉक्रोच जनता पार्टी रातोरात फेमस झाली ना, तसंच मला सुद्धा फेमस व्हायचं आहे. म्हणून मी आजचा हा पहिला माझा मिनी ब्लॉग शेअर करणार आहे. तर माझं नाव आहे भावना शरद ठाकरे आणि मी एक गव्हर्नमेंट जॉबवर आहे. पण स्त्रीला कुठं घरचे कामं सुटत आहेत. म्हणून मी आज सकाळी उठले तर माझ्या अंगणाची राख रांगोळी झाली होती. म्हणून मी सकाळी उठल्या पहिले झाडून काढलं, नंतर आईनं शीर आणून ठेवली आणि मग मी सडा टाकला. तसं मला घरची कामं करायला आवडतात. प्रत्येक स्त्रीला हे घरची कामं करायला नेहमीच आवडतात. पण कसं आहे ना, की स्त्रीला नेहमीच दोन घरं सांभाळावं लागतात. माहेर सांभाळायचं, नंतर तिचं सासर सांभाळायचं आणि ती जॉबवर असल्यानंतर तिला घरही सांभाळावं लागते आणि ऑफिसमध्ये जाऊन तिचं कामही सांभाळावं लागते. तिला किती सारं मॅनेज करावं लागतं आणि तरीही स्त्रीला कमी लेखलं जातं. यामध्ये ना माझं डोकं खूप दुखतं, कारण स्त्री पुरुषापेक्षा जास्त काम करते आणि तिला काहीच किंमत नसते तरीही. पण आता जग बदलत चाललंय. स्त्रीला सन्मान द्यायला लागले, मान द्यायला लागले आणि स्त्रियांचं आरक्षण आता 30% झालेलं आहे. आणि त्यामध्ये आता ट्रेंडमध्ये चालू आहे की कॉक्रोच जनता पार्टी त्यांनी असं म्हटलं आहे की ते जर सत्तेमध्ये जर आले तर त्यांनी म्हटलं आहे की महिलांना 50% आरक्षण देणार. तर ते तर खूपच चांगली गोष्ट आहे. मला तर खूप आनंद झाला की आतापर्यंत 30% आरक्षण होतं आणि 50% होणार, म्हणजे इक्वल आपण माणसाच्या बरोबर चालणार. म्हणून मला तर खूप आनंद झाला आहे. इथे माझी तयारी झाली होती आणि मी आता हे माझं मंदिर आहे आणि मी इथे पूजा करणार आहे. त्याचबरोबर माझं पिल्लूसुद्धा इथं आलं होतं. मी स्वामींची सेवा करते, तर दररोज मी नित्यसेवेची 3 अध्याय वाचत असते आणि नंतर माझ्या कामाला मी लागत असते. तर मी इथे पूजा केली आणि इथे माळ जप करत आहे. त्यानंतर मी माझे 3 अध्याय पूर्ण केले. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही देवाच्या पूजेने म्हणजे स्वामी सेवेने करत असते. मी रोज नित्यसेवेचे 3 अध्याय आणि 1 माळ जपत असते आणि नंतरच मी माझ्या कामाला सुरुवात करत असते. तर थँक्यू सो मच. तुम्ही माझा मी पहिला ब्लॉग पाहिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आजचा माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी जेवण केलं आणि ऑफिसला जायसाठी तयार झाले. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.